समजा स्कूलमध्ये किंवा एक्झाममध्ये तुमचा स्कोर कमी आला, 100 पैकी समजा तुम्हाला एक्सपेक्टेशन होतं 90 मार्क पडतील, गेल्या वर्षी पण तसेच पडले होते 90च्या आसपास, आता हे 90-91 पडायला पाहिजे. तो स्कोर कमी होऊन 80 झाला, 10 मार्क कमी झाले. त्याला कसं घ्यायचं? मी मूर्ख आहे, माझा अभ्यास आता होत नाही, मी अभ्यासात ढ होत चाललोय, अशी रिॲक्शन द्यायची की 10 मार्क कमी पडले ते कसे वाढतील? नेमकं मी कुठे कमी पडलोय? कोणत्या गोष्टी चुकल्या? ती मला येत होती का गोष्ट? काय सिली मिस्टेक झाली आहे का? कोणती गोष्ट मी नेक्स्ट एक्झामला टाळू शकतो की जेणेकरून ते 10 मार्क भरून येतील आणि वर आणखी 2-3 मार्क मी पाडू शकतो? त्यांना मोटिवेशन मिळालं की नाही? गो बाय द फॅक्ट्स. नेमकं काय झालं, नेमकं काय समस्या आहे? बऱ्याच वेळेस जीवनामध्ये आपण काय करतो, समस्येचं इव्हॅल्युएशन करायला इग्नोर करून टाकतो. समस्या येतात पण आपण ना तिच्यावर विचार करत नाही, आपण घाबरतो. समस्यांवरती जास्त डिटेलमध्ये जाणं, जास्त विचार करणं आले नको, आपण आलेच टाळतो. बघा ना, आठवा तुमच्या जीवनामधल्या असणाऱ्या समस्या, आपण कधी त्याच्यावर बसून शांतपणे विचारच केला नाही की नेमकं समस्या काय आहे. आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन असतं माझ्यासोबतच का, असंच का, हट्ट. आणि हट्ट असतो अहंकाराचा, युगोचा. कसं काय माझ्यासोबतच, आपण त्याचं इव्हॅल्युएशन करत नाही. जेव्हा तुम्ही इव्हॅल्युएशन करणार, मूल्यांकन करणार की नेमकं काय घडतंय, काय समस्या आहे, आणि मूल्यांकन करायला सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जर्नलिंग करणं, लिहून काढणं. तुमच्या जीवनातल्या चॅलेंजेस, समस्या हे लिहून काढा. लिहिल्यानंतर असं म्हणतात सायंटिफिकली सुद्धा की अर्धी समस्या तिथे सॉल्व्ह होते. लिहिताना आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन असतं त्या शब्दांवरती, आपण लिहितोय, वाचतोय, पाहतोय, आपले सेन्सेस गुंतले जातात त्याच्यामध्ये, एंगेज होतात पूर्णपणे. मग आपल्याला कळतं की एक्झॅक्टली ही प्रॉब्लेम आहे. मग थोडासा वेळ द्या की त्यातून मार्ग कसा काढायचा, काय ऑप्शन्स असू शकतात, ऑप्शन्स लिहा. जर समस्याला इग्नोर करता करता आपण महिना, 2 महिने, 6 महिने वाढू शकतो, तर 10-15 मिनिटं दिल्यानं, व्यवस्थित इव्हॅल्युएट केल्यानं, ऑप्शन्स काढण्यानं ती लवकर सॉल्व्ह पण होऊ शकेल. एवढा वेळ जाणार पण नाही आयुष्याचा, लूपमध्ये फसणार पण नाहीत आपण. नाही तर सेम लूप, सेम अडत.